नमस्कार मित्रांनो, मी आहे डी कुमार. तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, आजचा टेन्स सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे 3 प्रकार झालेले आहे. आणि आजचा हा टेन्सचा लास्ट भाग म्हणजे शेवटचा प्रकार आहे. 12 टेन्सपैकी 11 टेन्स आपलं शिकून झालेले आहे, परंतु एक शेवटचं टेन्स बाकी आहे, ते आज आपण संपवणार आहे. आणि त्यानंतर याच्या पुढील व्हिडिओमध्ये मी सर्व टेन्स ॲट अ टाईम लक्षात कसं ठेवणार यावर देखील एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळे प्रकारचे टेन्स समजले असतील, परंतु सर्व आपल्याला लक्षात ठेवायचे कसे आणि त्यानुसार आपण वाक्य यूज कसं करायचं, बोलायचं कसं, तर त्यासाठी मी पुढील एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. सर्वचे सर्व टेन्स एकत्र घेऊन येणार आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. यामध्ये काय शिकणार आहे आपण मित्रांनो, तर पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया सुरू झालेली असेल आणि ती सुरू होऊन संपली असेल आणि पुन्हा सुरू झाली असेल, पुन्हा संपले असेल, पुन्हा सुरू झालेली असेल, म्हणजे हे घटनाक्रम नेहमीप्रमाणे सुरूच असेल. म्हणजे ते क्रिया दररोज कंप्लीट होते आणि पुढच्या दिवशी पुन्हा सुरू होते आणि पुन्हा कंप्लीट होते, पुन्हा काही दिवसांनी, 2-3 दिवसांनी, असं सुरू आणि पूर्ण अशी ती क्रिया सुरूच असते. म्हणजे पूर्ण बी असते आणि अपूर्ण देखील असते. त्यासाठी हा काळ वापरतात. जर वाक्य बनवायचं झालं तर अशा प्रकारे बनवता येईल. नागेश इंग्रजी शिकत आलेला असेल. आता इंग्रजी शिकत आलेला असेल म्हणजे एका दिवशी शिकला तो, पण गॅप घेतला आणि पुढच्या दिवशी पुन्हा शिकायला सुरुवात केली. जसं मी क्रिकेट खेळत आलेलो असेल. आता क्रिकेट जे आहे खेळून झालेलं आहे एका दिवशी. दररोज आपण 24 घंटे शिकत नाही किंवा खेळत नाही. तर एक दिवशी क्रिकेट खेळलो आणि संपलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरू केलं, पुन्हा तिसऱ्या दिवशी आपण सुरू केलं, पुन्हा संपलं, पुन्हा सुरू केलं. अशा प्रकारे ती क्रिया रोज कंप्लीट पण होते आणि पुन्हा सुरू होते. म्हणून याला आपण पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. तर ही क्रिया वर्तमान काळात नाही, भूतकाळात नाही, तर भविष्यात होणार आहे, अजून आलेली नाही, असं लक्षात ठेवायचं. मग शेवटचे अक्षर आपण लक्षात ठेवायचे की त आलेला आहे, त आलेली आहे, सॉरी आहे नाही असेल, त आलेला असेल, त आलेली असेल, त आलेले असतील. म्हणजे हे बघा, हा त शिकत आलेली असेल, हा शिकत म्हणजे हा त इथं क्रियापदाला लागतो आणि आलेला, आलेली, आलेले आणि शेवटी असेल, असो, असतील, अशा प्रकारचे शब्द शेवटी वापरायला येतात. तर हे वाक्य बनवण्यासाठी अगदी सोपं आहे. मी अभ्यास करत आलेलो असेल, आम्ही गावाला जात आलेलो असेल, किंवा ते द्राक्षे खात आलेले असतील. म्हणजे असेल, असो, असतील ह्यातील एक शब्द, आलेला, आलेली, आलेली ह्यातील एक शब्द, आणि खेळत, हसत, पळत, नेत, आणत, जात म्हणजे क्रियापदाला त लावायचं. अशा प्रकारे एक शब्द, अशा आपण वाक्य बनवू शकतो. मग वाक्य बनवण्यासाठी हा फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे. सब्जेक्ट शाल विल दोन्हीपैकी एक, आणि नंतर हॅव, नंतर बीन, नंतर क्रियापदाचं VING म्हणजे क्रियापदाचं ING रूप, नंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, आणि उरलेलं मग RPS. अशा प्रकारे आपल्याला बनवायचे वाक्य. मग सब्जेक्ट आपण ह्यापैकी कोणतेही वापरू शकतो. मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलंय I, we आणि PS यांच्यासाठी आपण शाल वापरतो. PS म्हणजे अनेक वचनी नाम, जसं राम आणि श्याम, गीता आणि सीता, किंवा 2, 3, 4, 5 नावं एकत्र, म्हणजे ते झालं PS. त्यानंतर ही, शी, इट, यू, दे यांच्यासाठी विल वापरतो आपण. आणि SS म्हणजे एक नाव, जसं गीता किंवा श्याम किंवा नागेश. अशा प्रकारे आपण एक नाव वापरू शकतो. जर स्टुडंट असेल तर ते एक वचन झालं म्हणून विल, आणि स्टुडंट्स आलं तर शाल. अशा प्रकारे आपण एक वचन आणि एक वचनसाठी शाल विल वापरतो. बाकीच्यांसाठी आपण कसं वापरायचं बघा. आता नागेश आलेले म्हणजे SS आलं, ते सिंग्युलर सब्जेक्ट, म्हणून आपण त्याच्यासाठी विल वापरणार, नागेश विल. नंतर हॅव घ्यायचा, नंतर हा बीन, नंतर क्रियापदाचा ING रूप. मग क्रियापद लर्निंग का आलं, तर शिकणे क्रियापद आहे, शिकणेला आपण लर्न म्हणतो, त्याचा ING लर्निंग केले. आणि नंतर इंग्लिशच्या पुढे अजून काही तुम्हाला वापरायचं असेल वापरू शकता. ह्या कॉन्सेप्ट म्हणजे सिन्स आधी आणि फॉर देखील आपण शेवटी वापरतो. म्हणजे सिन्स फॉरच्या नंतर टाईम लिहितात, जसं सिन्स 2015 पासून. म्हणजे नागेश विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश सिन्स 2015. एक ठराविक वर्ष आलं, महिना आलं, ठराविक तारीख आली, वार आला, किंवा ठराविक टाईम आलं, तर आपण इथं सिन्स आणि पुढे टाईम लिहू शकतो. आणि जर ठराविक नसेल, जसं नागेश 3 वर्षापासून इंग्रजी शिकत आलेला असेल, 3 वर्ष एक ठराविक नाही, पण 2015 ठराविक आहे म्हणून सिन्स. आणि ठराविक नसेल तर फॉर वापरतात, जसं नागेश विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 3 years. मग महिना असेल, वार असेल, ठराविक 5 दिवसापासून, 15 दिवसापासून, 400 दिवसापासून, किंवा 30 दिवसापासून, असं काही पण
रॅन्डम दिलेलं आहे, म्हणजे काय एकदम ठराविक वार किंवा तारीख महिना वर्ष दिलेलं नाही, तर फॉर वापरायचं आणि पुढे टाईम लिहायचं. आणि जर समजा ते ठराविक दिलं आहे 2015 किंवा गुरुवार किंवा महिना जानेवारी वगैरे असं काही दिलं आहे, तर तुम्ही सिन्स वापरायचं आणि पुढे ते पिरियड टाकायचं. नागेश इंग्रजी शिकत आलेला आहे, मग त आलेला आहे शेवटी आलं आहे बघा. त्याप्रमाणे नागेश इंग्रजी शिकत आलेला आहे. कसं आलं मग? नागेश आपण सब्जेक्ट वापरलं आणि इंग्लिशचं इंग्रजी केलं, लर्निंग म्हणजे शिकत केलं आणि आलेला असेल, आलेली असेल किंवा आलेले असू अशा प्रकारचे शब्द शेवटी येतात. आता हेच वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचे, तर आपल्याला नागेश विल नॉट म्हणजे 3 नंबरला नॉट वापरायचं. हे वाक्य नकारार्थी होऊन जातं. नागेश विल नॉट हॅव बीन लर्निंग इंग्लिश, हे मी तुम्हाला मागील टेन्समध्ये शिकवलेलं आहे. निगेटिव्ह करायचं म्हणजे मग नागेश इंग्रजी शिकत आलेला असेल त्याचं निगेटिव्ह नागेश इंग्रजी शिकत आलेला नसेल. नंतर प्रश्नार्थी करायचं म्हणजे या दोन्हींची अदलाबदल, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची अदलाबदल केली, प्रश्नार्थी वाक्य बनलं. नंतर सेम वाक्य पुढे आपण लिहायचं. फक्त ह्याच्यामध्ये नसेल आलं तरी इथं आपल्याला असेल करायचं. म्हणजे हे वाक्य नकारार्थी, हे वाक्य होकारार्थी. म्हणजे नागेश इंग्रजी शिकत आलेला नसेल आणि नागेश इंग्रजी शिकत आलेला असेल का. मग हेच वाक्य जर प्रश्न आपल्याला नकारार्थी विचारायचं तर नागेश इंग्रजी शिकत आलेला नसेल का, म्हणजे असेल का, त्याचं नसेल का केलं. मग विल आणि नागेश सेम राहील. इथं आता नकारार्थी केलंय म्हणून 3 नंबरला आपण नॉट यूज केला. बाकीचं तुम्ही काय करणार आहे, सेम वरच्या प्रमाणेच वाक्य बनवायचं आहे. मग हे वाक्य जे यांना आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो, यांचं उत्तर हो किंवा नाही असतं. मागील व्हिडिओमध्ये हे सर्व आपण शिकलेलो आहे डिटेलमध्ये. याचं उत्तर हो नाही कसं असतं. आता आपल्याला WH टाईप क्वेश्चन बनवायचं, तर WH टाईपमध्ये काय करायचं आहे, तर WHचा एक शब्द आपल्याला सुरुवातीला वापरायचा. मग तो व्हेन वापरा, विच वापरा, हू, व्हेअर, व्हाय, हाऊ अशा प्रकारचं कोणताही एक WHचा शब्द वापरायचा आणि 3 नंबरचंच वाक्य आपल्याला 5 नंबरला पुढे लिहून टाकायचं. सेम वाक्य, फक्त WHचा शब्द वाढेल. मग 3 नंबरचं काय, नागेश इंग्रजी शिकत आलेला असेल का. मग याचा का काढायचा आणि नागेश इंग्रजी शिकत आलेला असेल हे सेम लिहायचं आणि पुढे फक्त व्हेअरचा अर्थ आपल्याला इथं कोठे टाकायचं. व्हेअर म्हणजे कोठे. जर इथं व्हेन आलं तर केव्हा, व्हाय आलं तर का, अशा प्रकारे आपल्याला ते शब्द इथं बदलायचं आहे. नंतर हेच वाक्य नकारार्थी करायचं म्हणजे आपल्याला 4 नंबरचं वाक्य सेम खाली लिहायचं आणि त्याच्यापूर्वी आपल्याला WHचा एक शब्द जोडायचा. म्हणजे हे नकारार्थी वाक्य आहे व्हर्बल क्वेश्चन, तर हा WH टाईप क्वेश्चन म्हणतो नकारार्थीच. म्हणजे याच्यामध्ये नॉट आला, याच्यामध्ये पण नॉट येईल. बस सेम तसंच 4 नंबरचं वाक्य खाली लिहायचं. सुरुवातीला WHचा एक शब्द ॲड करायचा. मग नागेश कोठे इंग्रजी शिकत आलेला असेल, याचं उत्तर नागेश कोठे इंग्रजी शिकत आलेला नसेल. अशा प्रमाणे वाक्य नकारार्थी करता येतं. हे प्रश्नार्थी झालेलं आहे पण नकारार्थी असेल. हा WH टाईपचा क्वेश्चन हा नकारार्थी आहे, पण हा व्हर्बल क्वेश्चन नकारार्थी आहे आणि हे वाक्य नकारार्थी आहे. तर याच्यामध्ये होकारार्थी वाक्याचं फक्त नकारार्थी केलं आहे. जर तुम्हाला हे वाक्य बदलायचं, समजा करता बदलायचं, तुम्ही काही पण यू, आय, दे, ही, शी, इट वगैरे करता वापरू शकता किंवा एखाद्याचं नाव वापरू शकता किंवा कोणतंही नाऊन वापरू शकता तुम्ही इथं किंवा प्रोनाऊन वापरू शकता. दुसरं म्हणजे आपल्याला इथं मध्ये चेंजेस करायचे, तर लर्निंगच्या जागी आपण समजा टीचिंग म्हटलं तर नागेश विल हॅव बीन टीचिंग. नागेशच्या जागी आपण यू लिहू. चला, यू विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश. तू इंग्रजी शिकवत आलेला असेल. इथं काय आलं, शिकत आलेलं. शिकत म्हणजे लर्न आणि टीच म्हणजे शिकवणे, म्हणजे शिकवत आलेला असेल असं वाक्य बदलेलं आपल्याला. पुढे अजून काही यूज करायचं तुम्हाला, वाक्यामध्ये काही शब्द वाढवायचे वाढवू शकता. अजून तुम्हाला ह्याबद्दल अजून काही माहिती हवी, हा टेन्स समजला नसेल, काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट नक्की करा, मी नक्की रिप्लाय देईल. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचा आयकॉन देखील दाबा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.